ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काय सर, झाली का पुस्तक प्रकाशनाची तयारी? रविवारी ठेवलंय मुद्दाम, सगळ्यांना येता यावं म्हणून. काय रे बाबा, कसला फतवा आणलास? घ्या सर. तुम्ही म्हणालात तसंच झालं. काय झालं? ड्युटी लावली आहे माझी सुपरवायझर म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची. हे रविवारीच प्रकाशन पण त्याच दिवशी आहे. काय होतंय कोणास ठाऊक. तुम्ही आता असं करा दीक्षित सर, प्रिन्सिपल साहेबांशी बोलून तुम्ही तुमची ड्युटी बदलून घ्या. अहो, माझ्या बाच्याचं लग्न नेमकं त्याच दिवशी आहे, नाही तर तुमची ड्युटी मी केली असेल. तुम्ही करताय ना? तू एक काम कर, तू जा, मी बोलतो सरांशी. सर मला वाटतं मी आत्ताच प्रिन्सिपल सरांशी बोलतो. हो हो ये हो, तुम्ही. अगदी. शेवटी आणावंच लागलं मला शौनकला घरी परत. त्याची काय सोय करावी ना हेच कळत नाहीये मला. पण मला हेच कळत नाही, तू त्याला घरी परत घेऊन आलीसच कशाला? म्हणजे काय, त्या हलकट नोकराच्या भरोशावर ठेवायला होता मी त्याला? कसला मारायचा ग तो त्याला? ते बघितलं ना, डोकंच फिरलं माझं. मी पण चांगला ठोकून काढला त्याला. माझा ऐकशील ना तर तू त्याला मेंटल असायलम मध्ये ठेव. तिथे आता काय हरकत आहे? तू सुचवलं होतंस ना, इतर मुलांच्या बरोबर राहील की तो? नाही नाही, तिथे नको. मी बघितलंय अगं टीव्हीवर. बघतानाच ते इतकं भयंकर वाटतं ना आई, तिथे ठेवायची तर लांबच आहे गोष्ट. आधी मलाही वाटत होतं असं, पण मध्ये मी टीव्हीवर एक फिल्म बघितली त्या संबंधी, आणि तेव्हाच ठरवलं की याला काही मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नाही. तसा काय तो वेडा वगैरे नाहीये. काय वेडा नाही? अगं तूच त्याला वेडा वेडा म्हणत होतीस ना. अगं ते रागाच्या भरात कधी कधी तो इतका भयंकर वागतो ना की खरंच माझा बॅलन्स जातो. तुला माहिती आहे ना मी किती शॉर्ट टेम्पर्ड आहे ते. खरं तर मला काळजी वाटते ती पुढचीच. कसली? आता उद्या मला मूल झालं आणि ते याचं वागणं बघून असंच वागायला लागलं म्हणजे मग अगदी डेडलॉक मध्ये सापडली. काही काही प्रॉब्लेम्स ना सोल्युशनच नसतं. तसंच आहे, याला सोल्युशनच नाहीये काय. वेडी ग वेडी. हे बघ, असं काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. उगाच काळजी करत बसतीस. चल राजा, गरम गरम चहा दे. चल ये. सुलभा, ए सुलभा, उद्या प्रकाशनाला मी वेळेवर पोहोचू शकतो की नाही शंका आहे बाबा मला. का? प्रिन्सिपल साहेबांनी नवीन संकटात टाकलंय मला. काय झालं आता? नेमकं उद्या प्रकाशन आहे आणि माझी ड्युटी लावली आहे सुपरवायझर म्हणून.
अरे बापरे, अहो पण मग तुम्ही ड्युटी बदलून घ्यायची ना. रविवार आहे उद्या, कोण घेणार ड्युटी बदलून? कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आमचं कॉलेज सेंटर आहे ना, नेहमीच आहे. अरे बापरे, केवढी धावपळ होईल हो तुमची. हो ना, त्यात सोमवारपासून आमच्या कॉलेजची टर्मिनल एक्झाम सुरू होते. काय होते कोणास ठाऊक. मला जरा चहा दे ना प्लीज. हॅलो. नमस्कार, विलास बोलतोय, आपला सेवक. काय चालवलंयस तू विलास? आणखीन काय हवंय तुला? माझ्या भावाच्या जीवाची किंमत. तुझा काहीतरी गैरसमज होतो. वा बाई साहेब, म्हणजे हे कळत नाही होय मला. अहो हे तुमचं राजकारण आहे म्हणजे बरं आहे, तुम्ही काय बी बोलायचं ना, आम्ही काय बी ऐकायचं. अहो बाई साहेब, हे खरं नसतं तर तुम्ही इतके पैसे फेकले असते का माझ्या थोबाडावर? हा बाई साहेब, नशीब समजा. अजून वहिनी साहेबांना काही सांगितलं नाही मी सौरभ बद्दल. एकदा का वहिनी साहेबांना हे कळलं ना तर मग तू अवंतिकाला यातलं काहीही सांगणार नाहीयेस विलास. असं किंमत मोजा. किती हवेत तुला? 50,000. ठीक आहे, पाठवतो आम्ही उद्या. पण तू पुन्हा इथे फोन करायचा नाहीस. ही शेवटची वॉर्निंग आहे, कळलं? सौरभ, सौरभ, असा फोन आला होता. विलासचा ना कायमचा बंदोबस्त करायला हवा. पण आपण त्यातली माणसं नाहीत ना, म्हणून अशा माणसांना असंच खरं वागायला काय म्हणाला. काय अवंतिकाला सगळं सांगून म्हणून धमकी देत होता. काय? हो, पण अवंतिकाला सगळं कळलं ना. मला खरं काय ते कळायलाच हवं. अवंतिका, तुमचं विलासशी झालेलं बोलणं मी ऐकलं. मामा, विलास मला काय सांगणार होता? अगं तो विलास उगाच उगाचच नाही, उगाचच नाही सोडा. मामा त्याला पैसे द्यायला तयार झाला याचा अर्थ समथिंग इज रॉंग. आणि तो उगाचच त्रास देत असेल तर तुम्ही लोक पोलीस कंप्लेंट का नाही करत? मी यापूर्वी सुद्धा विचारायचा प्रयत्न केला, तुम्ही दोघं मला उत्तर द्यायचं टाळताय. शंका आहेच माझ्या मनात. यू हॅव टू टेल मी नाउ प्लीज. मामा, नाव शी शुड नो द ट्रूथ. तिला कळायलाच हवं, नाही तिचा गैरसमज होतो. टेल मी सर, व्हॉट्स द मॅटर? मी लहान होतो, मी साधारण 18 वर्षाचा असेल. नुकतंच मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं. त्या दिवशी मी लायसन्स विसरलो होतो. माझ्या मित्रांकडून पार्टी उरकून मी निघालो होतो. अचानक समोर एक लहान मुलं आलं. त्याला वाचवायला मी गाडी वळवली तर दुसऱ्या बाजूने क्रॉस करणाऱ्या माणसाला धक्का लागला आणि तो ऑन द स्पॉट गेला. घाबरलेले सौरभ आणि त्याचे मित्र गाडी तिथेच टाकून घरी परत आले. सौरभना अटक झाली असती तर आमच्या घराण्याची बेअब्रू झाली असती म्हणून आमच्याच घरी काम करणाऱ्या एका ड्रायव्हरला शिवरामला मी विनंती केली की त्याने आरोप स्वतःवर घ्यावा. तो तयारही झाला. त्याला फार फार तर 1 वर्षाची सजा होणार होती आणि आम्ही मैथिलीची जबाबदारी घेण्याची तयारी केली. मैथिलीचा याच्याशी काय संबंध? मैथिली शिवरामची मुलगी आहे. तरीच तुम्ही मैथिलीचा सांभाळ केलाय. आणि विलास? विलास मैथिलीचा काका आहे. त्याला वाटतंय त्याच्या भावाचा मृत्यू आमच्यामुळे जेलमध्ये झाला. शिवरामचा मृत्यू? त्याला टीबी झाला होता आणि तो रोग बाळगूनच जेलमध्ये तो गेला. म्हणजे तू तुझ्यातून एक नाही 2 माणसं? काय बोलतोयस तू? आत्ता ऐकलंच नसेल. ते मुद्दाम नाही केलेला मी. अगं त्या लहान मुलाला वाचवण्यासाठी. हे तरी खरं सांगतोस का? त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. इतक्या वेळा विचारून तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं. का असं केलं? तुझं काहीच ऐकायचं नाही.
जस्ट डोंट अरे लोक मामा इतकं सगळं घडलं मामा आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. पण आम्हाला वाटलं नाही इतकं जुनं प्रकरण पुन्हा डोकं वर काढील. त्या विलासचा घरी फोन यायला लागला तरी तुम्ही मला काही सांगितलं नाही. पण आपल्या घरात काय घडतंय हे मलाही कळावं असं नाही वाटत का तुम्हाला? पण घरात तुमचा पाय असतो कुठे अभिषेक? शिवाय आम्हाला वाटलं आम्ही ते प्रकरण परस्पर मिटू. अवंतिकापर्यंत ते जाईल असं वाटलंच नाही आम्हाला. आणि आता अवंतिका ज्या पद्धतीने रिॲक्ट झालीये, आय एम व्हेरी अफ्रेड. आय एम व्हेरी अफ्रेड. आय एम व्हेरी अफ्रेड दॅट शी विल नॉट एक्सक्यूज सौरभ फॉर दिस. असं काय करतेस? असं का स्ट्रॉंगली रिॲक्ट होत असतो? बऱ्याच वर्षापूर्वीची घटना आहे. बऱ्याच वर्षापूर्वीची घटना तरी तुझ्याच आयुष्यातली आहे ना? ती मला सांगावीशी नाही वाटलं तुला? काय एका माणसाच्या जीवाची किंमतच नाहीये. काय बोलतेस तू? तुला कल्पना आहे का त्या घटनेनंतर कितीतरी काळ मी गिल्ट मध्ये होतो, तुला माहिती? पण त्या उपर त्या माणसाला मी मदतही केली, फिनान्शियली भरपाई म्हणून. भरपाई? एक माणूस मेला त्याची किंमत पैशाने केली तुम्ही? Come on, Avi, it was not a deliberate. It was an accident, and accident कोणाच्याही हातून होऊ शकतो. अभि, जर तो ऍक्सिडेंट होता तर तू पोलिसांसमोर तसं कबूल का नाही केलंस? का पळून गेलास तिथून त्या माणसाला तसं तडफडत ठेवून? बोलणं सोपं आहे. हे खरंच बोलणं सोपं. हे बोलणं इतकं सोपं आहे अभि, पण एखाद्या माणसावरची सिच्युएशन येते ना, काय करावं सुचत नाही त्यावेळेला. तेच तर कळतं ना की तुम्ही माणूस म्हणून काय आहात. एखाद्या माणसाला अशा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठेवून निघून गेलास तू. कसला माणूस आहेस तू? त्यावेळेला अभि, त्यावेळेला मी घाबरलेला एक लहान मुलगा होतो. I was so small. लोक जमतील, मला मारतील, मला मामा काय म्हणतील, मला घराण्याच्या. अरे किती विचार तेव्हा डोक्यात आले. मी तुमच्यासारख्या जहागीरदारांना दुसरं सुचणार काय आहे रे? Don't try and accuse me like that. I'm not a murderer, damn it. It was an accident. Just think coolly. आता जर का दुर्दैवानी सिच्युएशन आली तर मी नाही बघणार तसं. You never know. You never. अभि, Don't touch me. Please go away. मला एवढा शॉक बसलाय ना या सगळ्या प्रकाराचा. मला सांगितलं नाहीस. प्लीज गो अवे. प्लीज leave me alone. Leave me alone, Saurabh. काय झालं? काय होणार? शी इज शॉक टू हिअर ऑल दिस. ज्याची भीती होती तेच झाला. तू तिला नीट समजावून सांगितलंस का? अरे सांगितलं ना, पण माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये ती. शी इज रिअली अपसेट.
मी टू. सौरभदा, तुम्ही या बाबतीत मलाही अंधारात ठेवलं. अरे आपल्या घरात काय घडतंय, काय घडून गेलंय हे निदान मला तरी कळायला नको का? इनफॅक्ट मला तर असं वाटतं की आपल्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट ही घरातल्या प्रत्येक माणसाला कळायलाच हवी. नाहीतर मग असे गैरसमज निर्माण होतात. विश्वास ढासळतो यार माणसाचा. पण विलास आणि नील एवढे एक्स्ट्रीमला जातील मला वाटलं नव्हतं. त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करायची रे. अरे ज्या दिवशी त्या विलासचा पहिल्यांदा या घरात फोन आला ना, त्याच दिवशी जर का तू अवंतिकाला तुझी बाजू समजावून सांगितली असती ना, तर असा संशय राहिला नसता तिच्या मनात. पण कुणीतरी आपल्यापासून मुद्दामून काहीतरी लपवून ठेवतंय हे कळल्यावर दुसऱ्याच्या मनात त्याच्याबद्दल संशय निर्माण होणारच. आय नो अभि, बट नाउ इट्स टू लेट. तूच तिला समजावून सांग. अरे सौरभदा, पण मी प्लीज प्लीज डू इट फॉर मी. I'll try. अवी, calm down please. तुला हे सगळं आधीपासून माहित होतं? तू सुद्धा बोललास माझ्यापासून. अवी, मला हे खरंच माहित नव्हतं. आय स्वेअर, बिलीव्ह मी. मला सुद्धा आत्ताच कळलंय हे सगळं. मी बोललोय मम्माना की माझ्यापासून हे सगळं का लपवून ठेवलं होतं. अर्थात हे सगळं झालं तेव्हा मीही इतका लहान होतो की कळून सुद्धा मी काही करू शकलो नसतो. अवी, आता जे झालंय ते झालंय, isn't it? We can't change it now. मग उगाच त्याच्यावर विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा डोंट यू थिंक वी शुड जस्ट फॉरगेट इट? फॉरगेट इट? अरे सौरभच्या, माझ्या नवऱ्याच्या हातून एका माणसाचा खून झालाय. त्याच्या गाडीखाली येऊन एक माणूस मेला आहे. यू आर टेलिंग मी जस्ट फॉरगेट इट? अवी, मला पटतंय ग, पण तू हे लक्षात का नाही घेतेस की सौरभदानी हे सगळं मुद्दामून नाही केलं. एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी गाडी वळवली आणि नोस खरं काय ते. तसं असतं तर मग पोलिसांसमोर कोर्टात त्यांनी सांगितलं त्यांनी तसं. हा तसं पण जहागीरदारांना तर हे सगळं सहज मिटवता आलं असतं. का नाही मिटवलं? याचा अर्थ सौरभची चूक होती आणि स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलण्यासाठी त्यांनी मैथिलीच्या वडिलांना ह्याच्यात सगळ्यात अडकवलं. तिथे खितपत मेला तो माणूस तुमच्यासाठी. मैथिली अनाथ झाली. You are telling me to just forget it? हे बावी, मी सौरभदाची बाजू घेतोय की त्याला डिफेंड करतो असं नाहीये. पण मला असं वाटतंय की या सगळ्याकडे तू फार टोकाच्या दृष्टीने पाहतेस. अवी, सौरभदाच्या हातून एक ऍक्सिडेंट झालाय जो कुणाच्याही हातून नकळतपणे होऊ शकतो, isn't it? अवी, तू सौरभदाला पाहतेस. कुणाचाही मुद्दामून बेफिकीरपणे जीव घेण्या इतपत निर्दयी रुथलेस वाटतो तुला? तो शॉर्ट टेम्पर्ड आहे का, पण दुष्ट मात्र नक्कीच नाही. आणि सौरभदाला वाचवण्यासाठी तेव्हा गाडी ड्रायव्हर चालवत होता असा जबाब ममानी द्यायला लावलाय. सौरभदा स्वतः तेव्हा हार्डली 18 वर्षांचा होता. नुकता ड्रायव्हिंग शिकला होता. हे बघ, त्या परिस्थितीत स्वतःचा निर्णय स्वतः घेण्या इतपत समज नव्हती त्याला. तोही तितकाच घाबरला असेल, isn't it? आणि मैथिलीच्या बाबांना टीबी होता. आधीपासून बरं नव्हतं. म्हणून त्यांनी तुरुंगात खितपत मरायचं एकट्याने तुमच्यासाठी? हे कसलं एक्सप्लेनेशन? अवी, मला फक्त इतकंच सांगायचंय की सौरभदानी हे सगळं मुद्दामून डेलिबरेटली केलं नाहीये. आणि तूही जर का शांतपणे विचार केलास तर तुलाही पटेल की सौरभदाचं नेचर तसं नाहीये. आता
आता त्याला माफ करायचं की नाही हे तू ठरव. अभि प्लीज. अभि, मी गाडी चालवायला शिकत होते तेव्हा हा विषय 1000 वेळा निघाला होता. खूप आठवणी सांगितल्या होत्या तुम्ही तुमच्या गाडी शिकण्याच्या. तेव्हा सुद्धा तू, सौरभनी, ममांनी कुणीच मला याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवलं हे सगळ्यांनी. माझी फसवणूक आहे. पण हे मी कधीच सहन करणार नाही. कधीच नाही.